नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसरे दुःख या पाठात पुन्हा तुमचे एकदा स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 18 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आपल्या पाठाचे शीर्षक आहे हसरे दुःख। आता इथे बघा विरोधाभास दाखवलेला आहे की दुःखामध्ये हसू येणं किंवा हसरे दुःख म्हणजे काय असेल बरं। तर या पाठामध्ये आपण चार्ली चॅप्लिन आणि त्यांची आई यांच्या जीवनातील कारकिर्दीचं वर्णन पाहत आहोत। यामध्ये चार्लींच्या आईच्या कारकिर्दीचा दुःखद अंत होतो। त्या क्षणापासून तिला कलावंत म्हणून ही कारकिर्दी सोडून द्यावी लागते। त्यावेळेस तो दुःखाचा क्षण असतो, पण त्याच क्षणी कलावंत म्हणून चार्लीची कारकिर्दी सुरू होते। म्हणजेच ते सुखाचा क्षण आहे। म्हणजे एक क्षण सुखाचा आणि दुसरा क्षण दुःखाने असा भरलेला। म्हणूनच या प्रसंगातील भावनांना लेखकांनी हसरे दुःख असे नाव देऊन या पाठाचं शीर्षक तयार केलेलं आहे। चला तर आपण आता प्रत्यक्ष पाठाकडे वळूया। आतापर्यंत आपण पाहिलं की लिली हार्लेच्या रंगमंचावर आगमनानंतर पूर्ण प्रेक्षक वर्ग, तिचा चाहता वर्ग तिच्या मधुर स्वरामध्ये मग्न झाला होता आणि अचानकच तिच्या कंठातून स्वर प्रकट होणे बंद झालं आणि रंगमंचावर एक केविलवाणं दृश्य पाहायला मिळालं। पण या सगळ्यांचा परिणाम लिली हार्लेवर होत होता। ती खूप प्रयत्न करत होती, परंतु तिच्या कंठातून काही स्वर बाहेर येईना आणि त्यामुळे लिली हार्लेचे चाहते कुजबुज करायला लागले। काय झालं असेल, परंतु तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे तिलाही कळत नव्हतं। मग श्रोत्यांना कुठून कळणार। काही काळ श्रोत्यांनी दम धरला, परंतु लिली हार्लेचा दम आता पुरता निघून गेला होता। बघा, जेव्हा असं कधी रंगमंचावर नाटक पाहायला किंवा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे जेव्हा पाहायला प्रेक्षक वर्ग जातात आणि जर कार्यक्रम खोळंबला किंवा कार्यक्रमामध्ये काही अडथळा निर्माण झाला तर प्रेक्षक वर्ग जास्त वेळ दम मारून बसत नाहीत। मग तसंच इथे झालं। काही काळानंतर श्रोत्यांना दम धरवेना, काहीतरी विपरीत घडलं होतं खास। आतापर्यंत एव्हाना श्रोत्यांच्याही लक्षात आलेलं होतं काहीतरी विपरीत घडलेलं आहे, नाहीतर एवढ्या मधुर स्वरामध्ये गाणारी लिली हार्ले अशी अचानकच न गाता मध्येच थांबणार नाही। मग प्रेक्षागृहातील साऱ्या श्रोत्यांमध्ये कुजबुज सुरू झाली। श्रोते आरडाओरडा करू लागले, आरडाओरडा वाढू लागला। कित्येक श्रोत्यांना तिचं ते गाणं तोंडपाठ होतं। ते भसाड्या आवाजात तिचं गाणं म्हणू लागले। त्यांच्या त्या म्हणण्याला शिट्ट्यांची आणि आरोळ्यांची साथ सहजच मिळाली। आता बघा, मध्येच रंगमंचावरती काहीच होत नसल्याच्या कारणाने प्रेक्षक वर्ग थोडे आरडाओरडा करू लागले आणि श्रोत्यांनी काही पहिल्यांदा तिचा हा कार्यक्रम पाहिलेला नव्हता। अनेक रसिक श्रोते असे असतात की ते वारंवार एकच गाणं किंवा एकच कार्यक्रम वारंवार पाहत राहतात। त्यामुळे अनेक श्रोत्यांचं तिचं ते गाणं तोंडपाठ झालेलं होतं। म्हणून त्या श्रोत्यांनी ते गाणं त्यांच्या आवाजामध्ये गायला सुरुवात केली। शिट्ट्यांचा आणि आरोळ्यांचे आवाज सर्वत्र घुमू लागले। विंगमध्ये उभ्या असलेल्या चार्लीला काहीच कळेना। कावऱ्या बावऱ्या मुद्रेनं तो गोंधळून आईकडे बघत उभा होता। आता जेव्हा हा प्रकार घडत होता त्यावेळेस चार्ली तिथेच विंगमध्ये उभा होता आणि तो घाबरला। त्याच्या चेहऱ्यावरती कावऱ्या बावऱ्या मुद्राने म्हणजे चेहरा घाबरागुबरा चेहरा होणं आणि तो त्याचा घाबरागुबरापणा त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होता आणि तो गोंधळून त्याच्या आईकडे बघत होता। स्टेजवरच्या प्रकाराची स्टेज मॅनेजरला काही कल्पना नव्हती, त्यामुळे तो आतल्या बाजूला काहीतरी काम करत बसला होता। आता बघा, स्टेज मॅनेजर हा अत्यंत महत्त्वाचा माणूस असतो। तो रंगमंचाचे सगळे कार्यक्रम, सगळं आयोजन तोच करत असतो। अगदी
रंगमंचावर पडदे लावण्यापासून, दिवे लावण्यापासून, रंगमंचावरती वाद्यवृंद सगळे व्यवस्थित आहे की नाही त्यांची सगळे नियोजन, जे काही गोष्टी रंगमंचावरती करायचे असतात हे सगळं काम स्टेज मॅनेजर करत असतो. पण आता ह्या क्षणाला स्टेज मॅनेजरला ह्या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हता. तो दुसरी बाजूला स्वतःचं असं काहीतरी काम करत बसला होता आणि यापूर्वी असा प्रकार कधीच घडलेला नव्हता. नृत्य असो, संगीत असो किंवा नाट्य असो, नाट्य म्हणजे नाटक, लिली हार्लेकडे कधीच बघावं लागत नसे. प्रेक्षागृहात, म्युझिक हॉलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये लिली हार्ले एकदा उभी राहिली म्हणजे मॅनेजर निर्धास्तपणाने दुसरीकडे बघायला मोकळा होत असे. तर बघा, हा जो अनुभव होता तो लिली हार्लेसाठी सुद्धा पहिल्यांदा होता, वाद्यवृंदांसाठी सुद्धा पहिल्यांदा होता आणि स्टेज मॅनेजरलाही पहिल्यांदा होता. त्याने हा प्रकार याच्या आधी त्याने अनेक लिली हार्लेचे कार्यक्रम आयोजन केलेले होते आणि जेव्हा लिली हार्लेचा काही कार्यक्रम असू दे, मग तो नृत्याचा कार्यक्रम असू दे, संगीताचा कार्यक्रम असू दे, नाट्याचा कार्यक्रम असू दे, तो बिंदासपणे सगळं काम लिली हार्लेवरती सोपवून तो दुसरीकडे आपलं दुसरं काम करत बसे. मग लिली हार्लेचं काम प्रेक्षागृहामध्ये असू दे, म्युझिक हॉलमध्ये असू दे किंवा कॅन्टीनमध्ये असू दे, एकदा का लिली हार्ले त्या कामामध्ये उभी राहिलेली आहे तर मॅनेजर निर्धास्तपणे, बिंदासपणे तिच्यावरती काम सोपवून मोकळा व्हायचा आणि तो दुसरं आपलं काम करत बसायचा. ती उभी राहीपर्यंत काय तो त्याची धावपळ करावी लागे की एकदा ती रंगमंचावर स्टेजवरती आली त्याच्या अगोदर सगळं त्याला बघावं लागायचं. पण एकदा लिली हार्ले नृत्य करण्यासाठी असू दे किंवा संगीत गाण्यासाठी असू दे किंवा नाटक करण्यासाठी असू दे, कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करताना सुरुवातीला तो सगळं व्हायचा. पण रंगमंचावरती, स्टेजवरती लिली हार्ले आलेली आहे हे जेव्हा मॅनेजरला माहीत असायचं, तोपर्यंत ती जोपर्यंत स्टेजवरती उभी राहते, रंगमंचावरती उभी राहते, तोपर्यंत त्याला काही तेवढी धावपळ करावी लागेल. एकदा ती उभी राहिल्यानंतर तो रंगमंचाकडे दुर्लक्ष करेल, कारण की त्याला माहिती आहे की ह्या कार्यामध्ये आता लिली हार्ले आलेली आहे तर ती तिचं कार्य नेटपणे, चोखपणे पूर्ण करणार. लिली नृत्य करण्यात जशी निष्णात होती तशी पियानो वाजवण्यातही वाकबार होती. नृत्य करताना तिच्या पदन्यासात जशी जादू होती तशीच तिच्या हाताच्या बोटातही एक प्रकारची विलक्षण जादू होती. तर बघा, इथे लिली हार्ले यांच्याबद्दल वर्णन करताना लेखक म्हणतात की ती एका वेळी नृत्यामध्ये सुद्धा तिने निष्णात होती, दुसरीकडे ती पियानो वाजवण्यामध्ये सुद्धा वाकबगार होती, म्हणजे प्रावीण्य होती, हुशार होती. जसं नृत्य करताना पदन्यासात म्हणजे पायामध्ये, की जसं मोर जशा पायाने त्याच्या नाचत असतो त्याच्यासारखी लीला कोणीच करू शकत नाही, त्याला तसं वर्णन केलं जातं. पदन्यासात जशी जादू होते तशीच तिच्या नृत्यामध्ये सुद्धा जादू होती आणि जशी तिच्या नृत्यामध्ये जादू होती तशीच तिच्या हातांच्या बोटामध्ये पण एक विलक्षण जादू होती. ती उत्तम प्रतीचं पियानो वाजवायचं कार्य करायची, निष्णात होती. ती पियानो वाजवण्यामध्ये पण निष्णात पण होती आणि वाकबगार पण होती. मध्यम उंचीच्या लिली हार्लेची लांब सडक बोटो पियानोच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्यांवर नाचायला लागली म्हणजे पियानोतून स्वरही बेहोशीर नर्तन करायला लागत आणि ती गायला लागली की तिच्या कंठातून जे स्वर्गीय स्वर बाहेर पडत ते त्या पियानोतील स्वरांमध्ये एकरूप होऊन जात. बघा, इथे लिली हार्ले ह्या जी हाडाची कलाकार होती आणि तिच्या कलाकुसरीचं वर्णन केलेलं आहे की नृत्य करत असताना तिच्यामध्ये पियानो वाजवण्याची पण कला होती आणि ज्या बेहोशीने ती स्वर गायची, गीत गायची, म्हणजे गीत गाणे, नृत्य करणे, पियानो वाजवणे, म्हणजे असं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला लिली हार्ले यांचे इथे पाहायला मिळतं. मधुर कंठातून स्वर जेव्हा बाहेर निघायचे तेव्हा प्रेक्षक वर्ग, तिचे रसिक तिच्या त्या आवाजावरती मुग्ध व्हायचे. त्याचप्रमाणे नर्तन करायला लागल्यावर आणि गायला लागल्यावर तर ते पियानोचे स्वर आपोआप त्या स्वरामध्ये एकत्रित होऊन जायचे. पियानोतून स्वरही बेहोशीने नर्तन करायला लागत आणि गायला लागत. तिच्या कंठातून जे स्वर्गीय स्वर बाहेर पडतात, इथे वर्णन काय केले, तिच्या कंठाला जसे स्वर्गातील सुख ज्याप्रमाणे आपण म्हणतो, स्वर्गातून स्वर आल्याप्रमाणे तिच्या कंठातून स्वर बाहेर पडत आणि ते
कंठातून आलेले स्वर, कंठातून आलेले तिचे स्वर्गीय स्वर पियानोच्या स्वरामध्ये एकरूप होऊन जाईल. कित्येक विनोदी प्रहसनात ती काम करायची तेव्हा प्रेक्षागृहात हास्यलहरी उठायची. जेव्हा एखाद्या नाटकामध्ये ती काम करायची आणि तिचं हास्यात्मक नाटक असायचं तेव्हा ती जे काही संवाद बोलायची ते विनोदी प्रहसनामध्ये प्रेक्षकगृहामध्ये पूर्ण हास्यलहरी उठायची. त्या मॅनेजरच्या कानावर हमखास पडायच्या. आणि हे सगळं आत्तापर्यंत मॅनेजरने तिच्या ह्या एकंदरीत नृत्याचा आविष्कार असू दे, स्वरांचा आविष्कार असू दे, पियानोच्या स्वरांचा आविष्कार असू दे किंवा विनोद प्रहसनाचा आविष्कार असू दे, प्रेक्षकांच्या टाळ्या त्यावेळेस फक्त मॅनेजरच्या कानावरती पडायच्या. आणि तेव्हा मॅनेजर निश्चिंत होऊन जायचा की चला आता लिली हार्ले स्टेजवरती आहे, रंगमंचावरती आहे, म्हणजे त्यांना कसलीही काळजी नसायची. लिली हार्लेच्या स्टेजवरच्या कामाकडे कधीच लक्ष द्यावं लागायचं नाही. त्यामुळे त्या दिवशी जेव्हा प्रेक्षागृहातून आरडाओरडा आणि आरोळे यांचा आवाज स्टेज मॅनेजरच्या कानी पडला तेव्हा तो धावपळत आला आणि विंगमध्ये चार्लीच्या शेजारी येऊन उभा राहिला. गोंधळून जाऊन तो रंगमंचावरील लिली हार्लेकडे बघत होता. आता तो सुद्धा गोंधळून गेलेला होता. स्टेज मॅनेजर सुद्धा गोंधळलेला होता की नेमकं काय झालेलं हे त्यालाही कळत नव्हतं. नेमकं लिली हार्ले तिच्या आवाजासंबंधित काय तिला झालेलं होतं हे तिला उमगत नव्हतं. प्रेक्षकही गोंधळून गेले होते. इकडे स्टेज मॅनेजरही गोंधळून गेला होता. लिली हार्लेची मुद्रा पांढरी पडली होती, म्हणजे ती खूपच घाबरलेली होती. तिला काहीच सुचत नव्हतं. आजवर तिच्या गोड चढ्या गळ्यानं तिला कधीही दगा दिला नव्हता. हुकमी आवाजामुळे तिची सतत प्रगती होत गेली होती. ती अधिकाधिक नाव मिळवत चालली होती. चांगल्यापैकी पैका कमवत होती. बघा आता इथे तिच्या आवाजाचं वर्णन केलेलं आहे. तिच्या यशस्वी जीवनाचं वर्णन इथे लेखक करत आहे की आत्तापर्यंत तिच्या गोड चढ्या गळ्याने तिला आयुष्यात कधीही दगा दिलेला नव्हता. पण आज अचानक काय झालं कुणास ठाऊक, तिच्या आवाजाने तिची साथ सोडली आणि त्यामुळे तिचा चेहरा पांढरा पडला होता. ती घाबरली होती. हुकमी आवाजामुळे तिची सतत प्रगती होत होती की तिच्याकडे जे काही ईश्वराने तिला दान दिलेलं होतं तो म्हणजे तिचा हुकमी आवाज होता. ज्याप्रमाणे आपल्या भारतमध्ये स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, उषा भोसले यांच्या आवाजाला आपण स्वर सम्राज्ञी म्हणतो. त्यांना जन्मजात निसर्गाने ईश्वराने दिलेलं हे दान आहे आणि त्या आवाजामुळे आज त्यांनी आपल्या जीवनामध्ये यशस्वी शिखर गाठलेलं आहे. त्याचप्रमाणे लिली हार्ले हिने सुद्धा तिच्या हुकमी आवाजामुळे यशाचे शिखर गाठलेले होते, प्रगतीचे शिखर तिने गाठलेले होते आणि या हुकमी आवाजामुळेच तिला तिच्या जीवनामध्ये अधिकाधिक तिचं नावलौकिक होत चाललेलं होतं. आणि याच्या जोरावरतीच ती आपल्या हुकमी आवाजाच्या यशाच्या जोरावरतीच तिने चांगल्यापैकी पैसा कमवलेला होता. परंतु विद्येलता चमकावी आणि क्षणार्धात घनदाट अंधकारात विलीन होऊन जावी असा काही प्रकार घडला होता. विद्युलता म्हणजे वीज. जशी की वीज आकाशातून आणि अचानक चमकते आणि अचानक ती अंधकारामध्ये नष्ट होऊन जाते, तसंच तिच्या जीवनामध्ये अचानक एक प्रसंग आला, अचानक एक आघात झाला तिच्या जीवनावरती आणि तो तसंच विलीन होऊन गेला. म्हणजे अचानक तिचा आवाज कंठातून बाहेर येईनासा झाला. आजपर्यंत तिची एवढी अहवेलना कधी झाली नव्हती. आजपर्यंत तिच्या जीवनामध्ये तिचे असा अपमान कधीच झालेला नव्हता. त्या अपमानित अवस्थेत स्टेजवर थांबणं तिला मुळी शक्य नव्हतं. आज तिला तिच्या आवाजाने दगा दिलेला होता. आज तिच्या स्वराने तिला दगा दिला होता आणि इतक्या जीवनाच्या तिच्या आयुष्यामध्ये, एवढ्या वर्षाच्या आयुष्यामध्ये तिचा बरोबर असा प्रसंग कधीच घडला नव्हता. आणि अशा अपमानित अवस्थेमध्ये रंगमंचावरती स्टेजवरती उभं राहणं तिला शक्य नव्हतं. ती मुकाट्याने विंगमध्ये परतली. स्टेज मॅनेजर चार्लीबरोबर तिथेच उभा होता. त्याला काय बोलावं हे समजेना. नेमकं काय झालं आहे हे चार्लीलाही समजेना. रडवलेल्या स्वरात लिली हार्ले म्हणाली, माफ करा, आज माझा आवाज काही केल्या बाहेर फुटला नाही, तरी मी काय करणार. मी गाण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला, पूर्वी असं कधी झालं नव्हतं. ती स्टेजच्या बाहेर आली, विंगमध्ये गेली आणि मॅनेजरला भेटली आणि ती मॅनेजरसमोर स्वतःचं दुःख व्यक्त करू लागली. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाठाच्या या भागामध्ये पाहिलं की लिली हार्ले यांच्या जीवनामधील एक दुःखद प्रसंग कसा अचानकपणे, ज्याप्रमाणे एखादी वीज चमकते आणि लगेच अंधारामध्ये लुप्त होऊन जाते, तसेच
तिच्या जीवनामध्ये दुःख आलेलं होतं आणि त्याचं वर्णन अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने मार्मिक शब्दामध्ये लेखकाने केलेलं आहे. पाहूया आता लिली हार्ले बरोबर पुढे काय होणार आहे. याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासूया. धन्यवाद.